त्यांनी स्वतः मेहनत करून आपले गावातील कौटुंबिक बावखाल म्हणजे हे बावखाल कोणत्याही प्रकारचं सरकारी अनुदानित नसताना फक्त घरातील आपल्या शेतीवाडीसाठी पाण्यासाठी हे बावखाल तयार केलेलं, परंतु कित्येक वर्ष झाले हे बावखाल सुप्त परिस्थितीमध्ये राहिलेलं. आता ह्यामध्ये गावातील नागरिकांनी जोर लावून हे बावखाल आता पुनर्जीवित केलेलं आहे. त्याबद्दल आता आपल्याला सामाजिक कार्यकर्ते रेनॉल्ड गॉम्स हे काय सांगतात ते आपण ऐकूया. तुम्ही काय सांगाल या बावखालाविषयी? बावखालाविषयी सांगायचं म्हणजे हे कौटुंबिक बावखाल आहे आणि या बावखालाविषयी दिशा सामाजिक संस्था ह्या संस्थेने पत्रव्यवहार करून आगा खान ट्रस्ट यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांना विनंती केली की अशी बावखालं जी पाण्याचे रिसोर्स आहेत त्यांना त्यांच्या माध्यमातून साफसफाई करून घेण्याचं त्यांची मोहीम आहे. त्यामध्ये आम्ही